पराठे अनेक प्रकारचे आहेत. बटाटा पराठा म्हणजे कितीच प्रकार आहेत. मुळ्याचा पराठा, बटाट्याचा पराठा आणि मेथीचा. जितके कुठल्या पदार्थ खिसून चिरून घातला ना त्याचा पराठा तयार होतोच. पण त्यातल्या त्यात बटाट्यानंतर येणारा म्हणजे मेथीचा पराठा. आणि तोच पराठा अगदी वेगळ्या पद्धतीने बनवायचा कसा, तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत. तर पहिल्यांदा जो ताट बघितलं आहे ना, ते ताट बघून कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटले ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर ही आहे मेथी. आमच्या नंदूबाई आहे त्या भाजीपाला आम्हाला देत असतात आणि तिने आम्हाला मेथीची पेंडी दिली आहे मोठीच्या मोठी. आणि ती निवडून मस्त या मेथीचं करायचं काय, भाजी तर आपण करतोच, लसूण मेथी सुद्धा केली होती मी. म्हणून म्हटलं आज हा मेथीचा पराठा करायचाच. आणि हा पराठा ना जरा वेगळ्या पद्धतीनं करायचा म्हणून ह्यामध्ये बरेच असे साहित्य घातले आहे. त्यामुळे मेथी पराठ्याला खूप छान टेस्ट आली आहे. जितकं लागेल तेवढं इथं मेथी चिरून घेतली आहे. शक्यतो चिरून घ्या. अक्कड अशी घातली की आपल्याला जेव्हा पराठा लाटतो तेव्हा थोडंसं अडचण येण्याची शक्यता असते. तर आपण काय करायचं आहे, पराठा करायचा आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपण गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे. घरामध्ये जितके लोकसंख्या आहे तितक्या प्रमाणामध्ये इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आवडीनिवडीनुसार. त्यामध्ये 2 चमचा बेसन पीठ घालायचं. बेसन पीठ घालायला अजिबात विसरायचं नाही, त्यामुळे ह्या पराठ्याला वेगळी चव येते. हळद घालायची 1 चमचा, जिरे घालायचं, आपलं ओवा आहे तो खसखसून घालायचा हाताने, कसुरी मेथी घालायची, धना जिरा पावडर घातली आहे आणि थोडंसं कांदा लसूण मसाला इथं वापरला आहे. मिरची वापरली आहे तरी सुद्धा कांदा लसूण मसाला वापरला आहे इथं. त्यामुळे छान वेगळा टेस्ट येतो, खमंगपणा येतो, अगदी धपाटीसारखे येतो. तर यामध्ये घालायचं भरपूर अशी कोथिंबीर चिरलेली देशी, ती सुद्धा आपण आता कोथिंबीर घातली आहे. आणि तुम्हाला सांगतो ह्या पराठ्याला आणि छान युनिक बनवण्यासाठी मी इथं घातली आहे काकडी. आपली जी देशी काकडी असते ना, मोठी बे असतात त्यामध्ये, ती इथं मी काकडीचा वापर केला आहे. दुर्मिळ आहे, ती मिळते आपल्याला कधीतरी बाजारामध्ये, एकदम कवळी लुसलुशीत मिळते. ती घालण्यापेक्षा ही घाला, त्यामुळे ह्यालाही वेगळा फ्लेवर येतो. तर आपण मिरची आणि लसूणाचा भरपूर असा वापर करून इथं पेस्ट करून ह्यामध्ये घातली आहे. तीळ घालायचं 2 चमचे आणि छान असं आपल्याला जास्तच खाज उठते तेव्हा आपण ह्यामध्ये घालायचं चीज खिसून. चीज ऑप्शनल आहे, असलं तर घाला, नसलं तरी सुद्धा चालतं. तर घरामध्ये होतं म्हणून मी घातलं आहे. त्यामुळं ह्या पराठ्याला एकदम स्मूदीपणा खाल्ल्यानंतर येतो. आणि नंतर घालायचं आपलं जे पराठा करत आहोत ती भाजी घालायची, म्हणजे मेथीची भाजी. पराठ्याचे अनेक प्रकारे आहेत. शेपूचा पराठा म्हणजे भाज्यामध्ये सांगते, पालकचा पराठा केला जातो, अनेक म्हणजे भाजी असेल त्या भाजीचा पराठा असं म्हटलं चालतं. पण त्यातल्या त्यात मेथीचा पराठा हा फेमस आहे. तर काय करायचं, पहिल्यांदा सगळं आहे ते बिना पाण्याचं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्या पिठामध्ये आणि मेथीची चांगली छान अशी मैत्री झाली की पराठा छान चवीला होतो. तर तुम्हाला सांगते हा पाण्याचा वापर थोडा थोडा करायचा, म्हणजे पातळ पीठ होत नाही, घटसर राहतं आणि त्यामुळे पराठा व्यवस्थित लाटता येतो. अर्धा तासासाठी हे पीठ ठेवायचं. गडबड नसेल तर 2 तासासाठी ठेवले तरी सुद्धा चालतं. तर बघा मी तर तासभर पीठ भिजवण्यासाठी ठेवलं होतं आणि लगेचच लाटायला घेतला मस्त गोल गोल पराठा. ह्याच्यावर खाण्यासाठी मी मुगाची उसळ केलती, शेंगदाण्याची चटणी केलती एकदम क्रंचीमध्ये, आणि कारळ्याची चटणी. असे मस्त असे छान असा फ्लेवर देत होता हा पराठा त्या चटण्यांना, आणि सगळं कॉम्बिनेशन मस्त झालतं. असे काहीतरी पदार्थ करायचे झाल्यानंतर करतानाच अगदी तोंडाला पाणी सुटतं. आणि घरच्यांच्या सुद्धा कधी एकदा हा पराठा तयार होतोय. आमच्या मुलं तर अगदी ताटं घेऊन उभारली जातात. तर असं खालून वरून तूप लावून बटर लावून हा पराठा भाजायचा किंवा ते लावलं तरी सुद्धा चालतो. आणि तयार झाला आहे आपला खुसखुशीत गरमागरम मेथी पराठा. नक्की तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने तयार करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. ध्येय घेतला आहे. चला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला विसरायचं नाही बरं का. सबस्क्राईब करायला विसरता आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की हो.